नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरले नाहीत, कारण की त्यांचे नाव जे त्यांच्या रेशनिंग कार्डमध्ये नाही आहे. खूप सारे महिला अशा आहेत की त्यांनी अजून फॉर्म भरले नाहीत. त्याचं कारण काही फक्त त्यांचे नाव अजूनही त्यांच्या रेशनिंग कार्डमध्ये फॅमिली जे नवऱ्याकडचं रेशनिंग कार्ड असते त्या रेशनिंग कार्डमध्ये त्यांचे नाव अजूनही आले नाही आहे. तर खूप साऱ्या महिलांचे कमेंट येतात, सर काय करायचं, यावर काय पर्याय आहे का? पर्याय आहे, एक तर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायला लागेल, पण खूप साऱ्या महिलांचे इन्कम सर्टिफिकेट मिळत नाही आहे. तर काय करायचं? खूप सोपा पर्याय तुम्हाला सांगणार आहे, त्याने तुमचा 100% फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. रेशनिंग कार्डमध्ये नाव नसेल सुद्धा तरीसुद्धा. तर व्हिडिओ नक्की महत्त्वाचा आहे. सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज नवीन योजनेचे व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे रेशनिंग कार्डमध्ये नाव नसेल तर पहिल्यांदा एक तुम्हाला सो घोषणापत्र देण्याची त्यांनी अपील केली होती, पण खूप साऱ्या महिलांनी सो घोषणापत्र लिहून अपलोडही केले, पण ते सो घोषणापत्र अपलोड केल्यानंतर फॉर्म रिजेक्ट झाले. त्यामुळे खूप महिलांमध्ये एक समज पडला की आता फॉर्म भरता येत नाही. पण काही काळजी करण्याची गरज नाही. तुमचं नाव जर रेशनिंग कार्डमध्ये नसेल तर तुमच्या नवऱ्याचं नाव जरी रेशनिंग कार्डमध्ये, तुमच्या हस्बंडचं नाव जरी रेशनिंग कार्डमध्ये असेल तरी तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म 100% अप्रूव्ह होतात. माझ्याकडे जवळजवळ 10-15 असे फॉर्म भरले आहेत ज्यांचे नाव रेशनिंग कार्डमध्ये नाही आहे. असे ज्या महिलांचे नाव रेशनिंग कार्डमध्ये नाही, फक्त त्यांच्या नवऱ्यांचे, त्यांच्या हस्बंडचे नाव रेशनिंग कार्डमध्ये आहे, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होत आहेत. 100% अप्रूव्ह होतात. ही गोष्ट सर्वांपर्यंत शेअर करा, कारण की खूप साऱ्या महिला अशा आहेत की ती त्यांना नीट माहिती भेटत नाही. अंगणवाडी सेविका आहेत, त्या व्यवस्थित माहिती देत नाहीत. आपले नाव रेशनिंग कार्डमध्ये नाही आहे, आपण फॉर्म भरू शकत नाही. असं काही नाही. फॉर्म भरून टाका. फॉर्म अप्रूव्ह होत आहेत. महिलांचे पेमेंटसुद्धा जमा झाले, ज्यांचे नाव रेशनिंग कार्डमध्ये नाही त्यांचेसुद्धा. तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण की खूप साऱ्या महिलांचे हे प्रॉब्लेम आहेत. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.